पोट खराब होण्यापूर्वी शरीर अनेक छोटं-मोठं संकेत देत असतं. हे संकेत वेळेवर ओळखले तर मोठे आजार टाळता येतात. अनेक लोक सुरुवातीची लक्षणं दुर्लक्षित करतात आणि मग नंतर गॅस, ॲसिडिटी, अल्सर, फॅटी लिव्हर, इन्फेक्शन यासारख्या समस्या वाढतात. पोट खराब होण्यापूर्वी काही शरीर संकेत देतं. पहिलं म्हणजे वारंवार ॲसिडिटी होते. जेवणानंतर छातीत जळजळ, आंबट ढेकर, घशात जळजळ होते. यामागचं कारण म्हणजे जास्त तिखट, तेलकट पदार्थ खाणं, उशिरा झोपणं, ताणतणाव, जास्त चहा, कॉफी घेणं, सतत गॅस आणि पोट फुगणं. पोट सतत फुगल्यासारखं वाटतं, ढेकर येते किंवा पोटात गुरगुर आवाज येतो. हे पचन नीट होत नसल्याचं संकेत असतात. हे कशामुळं होतं? तर अर्धवट पचन, जास्त फास्ट फूड खाणं, कमी पाणी पिणं, बद्धकोष्ठता, भूक कमी लागणं. पूर्वी चांगली भूक लागत असेल आणि अचानक भूक कमी झाली असेल तर पोट किंवा लिव्हर संबंधित समस्या सुरू होत असल्याचा इशारा असू शकतो. तोंडाला दुर्गंधी येणं. तोंड स्वच्छ असूनही दुर्गंधी येत असेल तर पोटात ॲसिडिटी आहे. शौच व्यवस्थित न होणं. सतत बद्धकोष्ठता, जुलाब, शौच पूर्ण न झाल्यासारखं वाटणं हे आतड्यांच्या आरोग्याशी संबंधित संकेत असू शकतात. त्याचप्रमाणे पोटामध्ये जडपणा जाणवणं, थोडं खाल्ल्यावरही पोट भरल्यासारखं वाटणं, जेवल्यावर झोप येणं किंवा जड वाटणं हे पचन कमजोर असल्याचं लक्षण असू शकतं. वारंवार पोट दुखणं, हलकं दुखणं, मुरडा येणं किंवा एका ठिकाणी सतत त्रास होणं हे गॅसपासून अल्सरपर्यंत अनेक कारणांचे संकेत असू शकतात. त्वचेवर परिणाम होणं. पोट आणि आतड्याचे आरोग्य खराब असेल तर त्याचा परिणाम त्वचेवरही दिसतो. जसं की पिंपल्स येतात, त्वचा निस्तेज दिसते, ॲलर्जी जाणवते, चेहऱ्यावरती थकवा जाणवतो, सतत थकवा जाणवतो. पचन व्यवस्थित नसेल तर शरीराला योग्य पोषण मिळत नाही, त्यामुळे कमजोरी आणि थकवा जाणवतो. जिभेवर पांढरा थर येणं. आयुर्वेदानुसार जिभेवर पांढरा थर दिसणं म्हणजे शरीरामध्ये आम किंवा अपचन वाढल्याचं संकेत असू शकतात. दुसरं म्हणजे वारंवार मळमळ होणं, उलटीसारखं वाटणं, अन्न पाहून खाण्याची इच्छा न होणं. त्याचप्रमाणे झोप नीट न लागणं. पोट व्यवस्थित नसेल तर रात्री ॲसिडिटी, जडपणा आणि बेचैनीमुळे झोप खराब होते. पोट खराब होण्यामागची मुख्य चुका म्हणजे जेवणाच्या वेळा बदलणं, खूप तिखट खाणं, पाणी कमी पिणं, रात्री उशिरा जेवण करणं, ताणतणाव, व्यायामाचा अभाव, जास्त थंड पेय खाणं, वारंवार बाहेरचं खाणं. हे बंद करा आणि फळे, भाज्या वाढवा, ताक घ्या, दही खा, जंक फूड कमी करा, चांगल्या सवयी लावा, जसं की हळूहळू आणि चावून खा. जेवल्यानंतर लगेच झोपू नका, पुरेशी झोप घ्या, ताण कमी करा. जर काही लक्षणं वारंवारच दिसत असतील, काही फरकच पडत नसेल तर मात्र नक्कीच तपासणी करणं गरजेचं आहे. जसं की शौचातून रक्त येणं, अचानक वजन कमी होणं, सतत उलटी होणं, पोटदुखी कायम राहणं, भूक पूर्णपणे बंद होणं यासारख्या समस्या जाणवत असतील तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार नक्कीच करू शकता.